नमस्कार मित्रांनो, स्वाध्याय ई लर्निंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींचा दुसरा भाग बघणार आहोत, जो आपल्या 100 महत्त्वाच्या चालू घडामोडी या सिरीजमधला लेक्चर आहे. जर तुम्ही आधीचे लेक्चर केले नसतील तर माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही सिक्वेन्सने या लेक्चरमधनं जा, त्याने जास्त तुम्हाला फायदा होईल. तर चला मग आज कुठलाही वेळ न घालवता सुरू करूया. सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपला काला पाणी क्षेत्र विवाद. काला पाणी क्षेत्र विवाद. तर बघा, हे भारत आणि नेपाळमध्ये झालेला आताचा रिसेंटली झालेला हा एक विवाद आहे. त्याच्याविषयी आपण इथे डिटेलमध्ये बघूया. काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर भारताने नवा नकाशा जाहीर केला आणि नेपाळ बरोबरील जुना सीमावाद पुन्हा समोर आला. आता झालं असं की नेपाळला सध्या त्या ठिकाणी चायना खूप पुश करतोय, कारण नेपाळमध्ये कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आहे आणि चायनामध्ये सुद्धा कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विचारधारासारख्या असल्यामुळे चायना नेहमी नेपाळला असं आर्ग्युमेंट करतो की भारताच्या सोबत राहणं तुमच्या हिताचं नाही आहे आणि त्याच्यामुळेच चायनाच्या ह्या बॅकिंगमुळे नेपाळची आज हिंमत होते की नेपाळ भारतासोबत त्या ठिकाणी झगडा करायच्या मूडमध्ये आलेला आहे. या नकाशाने भारतीय भाग असल्याचे दाखवलेले काळा पाणी हा आमचा भाग असल्याचा नेपाळचा दावा आहे. ठीक आहे, म्हणजे आता भारताने इतक्या वर्षांपर्यंत जो भाग आपल्याच नकाशात दाखवला किंवा जिथे भारताचा ॲक्च्युअल कंट्रोल सुद्धा आहे, तर असा भाग त्या ठिकाणी आमचा भाग असल्याचं नेपाळ आता नव्याने त्या ठिकाणी सांगत आलेला आहे. भारताने मात्र हा भाग फार पूर्वीपासून आमचाच असल्याचे स्पष्ट केलेले आहे. भारताने त्यांना लगेच रिस्पॉन्स देऊन टाकला. आता ह्या वादाची भौगोलिक बाजू काय आहे नक्की, तर हिमालयात उगम पावणारी महाकाली नदी, तिची काला पाणी ही एक उपनदी आहे. नेपाळ आणि भारताच्या सीमेवरून काला नदी वाहते. काला पाणी खोऱ्यातील लिपुलेख खिंड हा कैलास मानसरोवरकडे जाण्याच्या मार्गाचा एक भाग आहे. आता हे तर इथे फॅक्ट्स बघितले आपण, थोडंसं अजून सिम्प्लिफाईड करून सांगतो. बघा, आपल्याला माहिती आहे की कैलास मानसरोवरची जी यात्रा आहे, तर ते मानसरोवरचं क्षेत्र साधारण तिबेटमध्ये या ठिकाणी आहे. ओके, हा जो मधला भाग आहे या ठिकाणी हिमालयास पसरलेला आहे. ठीक आहे, मी हे खूप डिटेलमध्ये सांगतोय, एकदम बारकाईने समजून घ्या. एकदा लेक्चरमध्ये केलं की नंतर कुठलं पुस्तक उघडायचं सुद्धा गरज भासणार नाही, डायरेक्ट डोक्यात फीड होऊन जाईल. फक्त तुम्ही तेवढ्या अटेन्शनने बघा. तर मी हा जो रेड गोल केला हा आहे मानसरोवर. ठीक आहे, जिथे भारतीय लोक त्या ठिकाणी यात्रेला जात असतात. आता या ठिकाणी जाण्याचे 2 रूट आहेत. ओके, 2 रूट कोणते, तर जो एक इथला रूट आहे, इथे एक खिंड आहे जिला आपण लिपुलेख पास म्हणतो. ठीक आहे, लिपुलेख दर्रा किंवा लिपुलेख पास हा उत्तराखंड राज्यामध्ये आहे. इथून सुद्धा या ठिकाणी जाता येतं. आणि दुसरा आहे नथुला पास, जो सिक्कीममध्ये आहे. ठीक आहे, नथुला पास सिक्कीममध्ये आहे. सिक्कीममध्ये 2च महत्त्वाचे पास आहे, एक आहे नथुला आणि दुसरा आहे झेलेपला. ठीक आहे, पास म्हणजे हे एक प्रकारे गॅप आहे. ठीक आहे, म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे घाट आहे, थळ घाट आहे, बोर घाट आहे, तर त्याच प्रकारचे हे सुद्धा घाट आहे. ठीक आहे, तर लिपुलेख आणि नथुला. आता होतं असं की हा जो नथुला भाग आहे, तर जे पण भाविक मानसरोवरची यात्रा करतात कैलास मानसरोवरची, तर त्याच्यातल्या 90% लोकांना आपण इकडनं पाठवतो नथुला मार्गे आणि लिपुलेख मार्गे फक्त 10% लोकांना पाठवतो. याचं कारण असं आहे की इकडचा जो भाग आहे, हिमालय इकडनं क्रॉस करणं हे जास्त अवघड आहे. ठीक आहे, हे डिफिकल्ट टेरेन आहे. इथे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं चांगल्या प्रमाणात नाही आहे किंवा या साईडला भारताचं सुद्धा त्या ठिकाणी रोड्स वगैरे नाही आहे. भारताचे सुद्धा त्या ठिकाणी रोड्स वगैरे चांगले डेव्हलप नाही, म्हणून आपले जे पण काही भाविक असतात त्यांना आपण एवढा दूरचा रस्ता त्या ठिकाणी पाठवत असतो. पण मग आता भारताच्या विचारात आलं की जर आपण इकडेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तर आपला हा जो एवढा दूरचा खर्च आहे तो त्या ठिकाणी वाचू शकतोय. आणि मग त्याचा भाग म्हणून भारताने या ठिकाणी एक रोड बनवायचा प्रयत्न केला. ठीक आहे, आणि तो रोड बनवण्याचा प्रयत्न केल्यानंतर नेपाळने त्या ठिकाणी त्या रोडला ऑब्जेक्शन घेतलं आणि नेपाळने सांगितलं की हा जो रोड आहे हा तुम्ही आमच्या भागात बनवता आहात. ठीक आहे, तर ही तुम्हाला बेसिक स्टोरी समजली. आता आपण बघू की ह्या सगळ्या गोष्टीचा उगम कुठे आहे. ठीक आहे, म्हणजे याची सुरुवात कुठून आहे.
तर बघा, नेपाळ जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, साधारण 1800 शतक तुम्ही आठवून बघा, तर त्यावेळी नेपाळमध्ये गुरखा राजे राज करत होते. ठीक आहे. आणि गुरखा जे होते ते 1800व्या शतकामध्ये त्या ठिकाणी खूप पॉवरफुल झाले होते, खूप स्ट्रॉंग झाले होते. आणि त्यांनी काय केलं की ही जी नेपाळची नॅचरल बाउंड्री आहे तिच्या पुढे जाऊन त्यांनी भारतामध्ये अतिक्रमण करून भारताचा काही भाग मिळवला होता. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला त्यांनी हा कुमाऊनचा भाग जो आहे, ठीक आहे, नेपाळला लागून असलेला, तर हा त्या ठिकाणी मिळवला होता. आपण कुमाऊ हिमालयाज हे जॉग्रफीमध्ये स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांनी गढवाल हिमालयाज, ठीक आहे, गढवालचा भाग मिळवला. आणि हे कुमाऊ आणि गढवाल हे दोन्ही मिळून आजचा उत्तराखंड राज्य त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेपाळने इकडे अतिक्रमण करून सिक्कीमचा भाग जिंकला. ओके. त्याच्यानंतर पुढे त्यांनी काही भागामध्ये अतिक्रमण करून हा जो तराईचा प्रदेश आहे, यूपी आणि बिहारला लागून असलेला हिमालयाचे फुट हिल्स आपण ज्याला म्हणतो, हा सुद्धा मिळवला. म्हणजे झालं असं की नेपाळने त्याची जी नॅचरल बाउंड्री आहे ती बऱ्याच ठिकाणी तिचं उल्लंघन करून भारताचा बराचसा भूभाग त्या ठिकाणी काबीज केला. आणि नेपाळची साईज ऍक्च्युली एवढी होऊन गेली. ठीक आहे. म्हणजे हा एक्स्ट्राचा भाग त्यांनी स्वतःच्या भागाला जोडला. ओके. आणि मग त्यावेळी बघा, आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं. ओके. मग याच्यातून काय झालं, ब्रिटिश आणि नेपाळ यांच्यामध्ये युद्ध झालं. ठीक आहे. त्याला आपण अँग्लो नेपाळीज वॉर सुद्धा म्हणतो किंवा गुरखा वॉर सुद्धा म्हणतो. हे झालं साधारण 1814 ते 1816 मध्ये. ठीक आहे. या 2 वर्षाच्या काळामध्ये युद्ध झालं. आणि त्या युद्धाचा परिणाम म्हणून असा झाला की ब्रिटिशांनी त्या ठिकाणी विक्ट्री मिळवली, कारण ब्रिटिश जिंकणारच होते. कारण ऑफकोर्स काय आहे की त्यांच्याकडे आर्म्स अँड ॲम्युनिशन्स चांगले, हत्यारं आहेत. ओके. त्यांच्याकडे मॅन पॉवर चांगली आहे, त्यांची आर्मी ही वेल ऑर्गनाइज्ड आहे, स्ट्रक्चर आहे काहीतरी, सगळे डिसिप्लिन्ड आहे. मग या गोष्टीचा फायदा ब्रिटिशांना झाला आणि त्या ठिकाणी नेपाळचे जे गुरखा राजे तर त्यांची डिफीट झाली, ते हारले. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय झालं, याच्यातून एक ट्रिटी साईन झाली, जी भारताच्या या ठिकाणी बिहारमधल्या चंपारण जवळच्या सुगोली गावात या ठिकाणी एक ट्रिटी साईन झाली. ठीक आहे, सुगोली. आणि मग त्याच्यामुळे त्या ट्रिटीला ट्रिटी ऑफ सुगोली किंवा सुगोलीचा करार असे म्हणतात. सुगोलीचा करार हा झाला 1816 मध्ये. ओके. 1816 मध्ये सुगोलीचा करार झाला. मग आता सुगोलीच्या करारामध्ये काय गोष्टी सांगितल्या, सुगोलीच्या करारामध्ये असं सांगितलं की जेवढं पण काही नेपाळने अतिक्रमण केलेलं आहे तर ते नेपाळने त्या ठिकाणी विसरून जायचं. ठीक आहे. परत त्यांनी तो भाग भारताला देऊन टाकायचा आहे. आणि भारत आणि नेपाळमधली जी बाउंड्री राहील ती वेस्टर्न साईडला त्यांनी सांगितलं शारदा रिव्हर म्हणून जी नदी आहे शारदा, ती या ठिकाणी वेस्टर्न साईडची बाउंड्री राहील, जिला अजून एक नाव आहे महाकाली रिव्हर किंवा अजून एक नाव आहे काली रिव्हर. ठीक आहे. हे तिन्ही पण एकाच रिव्हरचं नाव आहे, काली, शारदा, महाकाली. आणि ईस्टर्न साईडला त्यांनी सांगितलं मेची नावाची रिव्हर. ठीक आहे. मेची नावाची रिव्हर ही नेपाळ आणि भारताची बाउंड्री राहील. ओके. MECHI. ओके. तर ह्या 2 बाउंड्रीज त्या ठिकाणी ठरल्या. वेस्टर्नला कोणती, शारदा किंवा काली किंवा महाकाली, आणि ईस्टर्नला कोणती, मेची. तर आता झालं असं की ही जी ईस्टर्नची रिव्हर आहे मेची, तर इथे तर काही प्रॉब्लेम नाही आहे, हे क्लिअर कट सर्वांना माहिती की मेची रिव्हर कुठून कशी फ्लो होते. पण जी शारदा रिव्हर आहे तर तिच्या ओरिजिन विषयी जराशा 2-3 परसेप्शन्स आहे. ते कसे बघा की या ठिकाणी 3 पॉइंट्स आहेत. ठीक आहे. आता बघा, इथे मी तुम्हाला पुढच्या मॅपमध्ये दाखवतो थोडंसं झूम करून. बघा, आता हा जो मागाचाच भाग आहे तो इथे आपण थोडासा झूम मध्ये बघतोय. इथे एक पॉइंट आहे लिम्प्यू धारा पास. ओके. इथे खाली दिसतंय कालापानी आणि इथे दिसतंय लिपू लेक. ओके. हे 3 पॉइंट आपल्याला दिसत आहे. ओके. आणि ती जी शारदा रिव्हर आहे किंवा काली रिव्हर आहे ती अशी फ्लो होते इथून. ओके. पण आता त्या रिव्हरचा कुठला एक सोर्स नाहीये. ठीक आहे. म्हणजे आता कसं की बघा, बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती की एक रिव्हर एखादी उगम पावते तर तिचा एकच सोर्स असतो. ठीक आहे. जसं गोदावरी आहे, तिचा सोर्स आहे ब्रह्मगिरी. ओके. एकच सोर्स आहे. पण ते जर आपण गंगा कन्सिडर केलं तर गंगासाठी 3 ते 4 सोर्सेस आहे. ओके. आणि ते पुढे जाऊन जेव्हा देवप्रयागला एकत्र येतात आणि तिथून पुढे ती गंगा म्हणून म्हटली जाते. त्याच्या आधी तिचं नाव अलकनंदा आहे किंवा भगीरथी आहे. ओके. तर देवप्रयाग पासून पुढे त्या ठिकाणी ती गंगा म्हणून ओळखली जाते.
तर तसंच या ठिकाणी शारदा किंवा काली रिव्हरचं आहे की तिचे 3 सोर्सेस आहेत. पहिला सोर्स जो आहे तो लिंपू धारापासून येतो, म्हणजे हा इथून येतो. दुसरा सोर्स जो येतो तो कालापानीपासून येतो आणि तिसरा सोर्स जो आहे तो लिपू लेक पासून येतो. ठीक आहे, आलं लक्षात. या तिघांपासून तिचा सोर्स येतो आणि पुढे जाऊन ती काली रिव्हर किंवा शारदा रिव्हर म्हणून कन्सिडर केली जाते. तर आता झालं असं की मी जे तुम्हाला सांगितलं मगाशी की लिपू लेक पासमधून त्या ठिकाणी भारताला कैलास मानसरोवरसाठी जाण्यासाठी त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचे, म्हणून भारताने इथे रोड उभारायला घेतला. तो रोड उभारायला घेतला कालापानीपासून लिपू लेक या 2 पॉईंट्सला जॉईंट करणारा रोड त्या ठिकाणी भारताने उभारायला घेतला. आणि त्याच्यानंतर नेपाळने असं सांगितलं की हा आमचा भाग आहे पूर्ण, आणि मग त्यांनी स्वतःचा एक नकाशा सुद्धा डिक्लेअर केला. ठीक आहे, स्वतःचा एक नकाशा सुद्धा त्यांनी डिक्लेअर केला. ठीक आहे, मग आता भारताचं असं म्हणणं आहे की जी काली रिव्हर आहे तिचा मेन स्रोत आहे लिपू लेक. ठीक आहे, म्हणजे लिपू लेक पासून तिचं ओरिजिन आहे. आणि मग त्याच्यामुळे लिपू लेक पासून, आता मी हे तुम्हाला शेजारच्या मॅपमध्ये दाखवतो, इथे बघा, भारताचं असं म्हणणं आहे, सॉरी खालच्या मॅपमध्ये बघू आपण, भारताचं असं म्हणणं आहे की जी काली रिव्हर आहे तिचं मेन ओरिजिन आहे लिपू लेक पासून. आणि मग लिपू लेक पासून जर ओरिजिन धरलं तर ती पुढे जाऊन अशी फ्लो होते आणि मग हीच आपली नेपाळची आणि भारताची बाउंड्री आहे. पण आता नेपाळचं असं म्हणणं आहे की काली रिव्हरचं जे ओरिजिन आहे ते लिंपू धारापासून आहे, लिंपू धारापासून. आणि मग लिंपू धारापासून पुढे गेल्यामुळे ही अशी त्या ठिकाणी शारदा रिव्हर फ्लो होते. ठीक आहे, मग आता नेपाळने जो स्वतःचा नवीन मॅप रिलीज केला ना, त्याच्यात त्यांनी हा जो वरचा तुकडा आहे एवढा, हा त्यांनी नेपाळला जोडलेला आहे. ठीक आहे, जो आतापर्यंत भारताच्याच ताब्यात आहे, भारतच त्याला कंट्रोल करतोय, पण त्यांनी स्वतःचा असा एक वेगळा नकाशा, असा नकाशा त्यांनी ड्रॉ केला. ठीक आहे, तर हा त्याचा मेन इश्यू होता. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल की हा इश्यू कशावरून झाला. काळा पाणी ते लिपू लेक पर्यंत भारताने रोड कन्स्ट्रक्ट करायला घेतला, तिथून याची सुरुवात झाली. मेन आर्ग्युमेंट काय की ट्रीटी ऑफ सगोलीने हे तर डिसाईड केलंय की शारदा रिव्हर ही बाउंड्री आहे, पण नक्की मग शारदाचं ओरिजिन कुठनं आहे हे त्या ट्रीटीमध्ये दिलेलं नाहीये. मग तिथे प्रत्येकाचं डिफरंट ओपिनियन आहे, आणि इंडियाचं ओपिनियन आहे की लिपू लेक पासून आहे म्हणून हा आमचा आहे, आणि इंडिया आधीपासूनच त्याला कंट्रोल करतोय. पण आता नेपाळला नवीन काही गोष्टी सुचत आहे चायनाच्या बॅकिंगमुळे, म्हणून नेपाळ जरा उड्या मारतोय. म्हणून त्याने असं आर्ग्युमेंट करायला चालू केलंय की आमचं जे शारदा रिव्हर आहे तिचं ओरिजिन लिंपू धारापासून आहे. ठीक आहे, आणि म्हणून हा एवढा भाग आमचा आहे. तर असा हा एकंदरीत वाद होता. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला पूर्ण समजवलं, ते आपण टेक्स्टच्या फॉर्ममध्ये इथे एकदा वाचून घेऊ. उत्तराखंडमधील भोतियाज हा समुदाय तिबेटला जाण्यासाठी हाच मार्ग वापरतो. कोणता? आपण बघा, आता आधी टेक्स्टमध्ये जे बघत होतो ते लिपू लेक खिंड. ठीक आहे, लिपू लेक पास. तर लिपू लेक पासचा वापर भोतिया नावाच्या जमातीचे लोक सुद्धा वापरतात, जे तिबेटमध्ये जात असतात. नेपाळचे साम्राज्य आणि ब्रिटिश यांच्यामध्ये 1816 मध्ये झालेल्या सागोली करारानुसार, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं ट्रीटी ऑफ सागोली, ठीक आहे, त्याच्यानुसार काली नदी ही नेपाळची भारताबरोबरची पश्चिमेकडील सीमा आहे. हे सगळ्यांना ॲग्री आहे की काली नदी हीच सीमा आहे. पण काली नदीच्या अनेक उपनद्या आहेत. या काली नदीला अनेक उपनद्या, या सर्व उपनद्या एकत्र येऊन कालापानी नदी तयार होते, आणि वादातील एकूण भागाचे जे क्षेत्रफळ आहे ते 35 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे आता हा जो एवढा एक्स्ट्राचा भाग आहे, एक सेकंड, हा साधारण 35 स्क्वेअर किलोमीटरचा भाग आहे हा एवढा. ठीक आहे, हा वादाचा क्षेत्र तयार झालेला आहे, कारण ओरिजिन विषयी थोडेसे वाद आहे. ठीक आहे, अजून काय काय महत्वाचे पॉईंट आहे. अँग्लो नेपालीज वॉर किंवा गुरखा वॉर आपण ज्याला म्हणतो, हे 1814 ते 16 या 2 वर्षात झालं. याच्यातून ट्रीटी ऑफ सगोली त्या ठिकाणी साईन करण्यात आली. शारदा रिव्हर किंवा काली किंवा महाकाली रिव्हर ही वेस्ट साईडची बाउंड्री आहे, आणि मेची ही ईस्ट साईडची बाउंड्री आहे. ठीक आहे, भारताचा दावा काय आहे की कालापानी हा उत्तराखंडमधील पिठोरगड जिल्ह्याचा एक हिस्सा आहे. सर्व उपनद्या जिथे एकत्र येतात तिथून कालापानी नदी सुरू होते, म्हणून तीच सीमारेषा समजावी. कराराबाबतची 1830 पर्यंतची कागदपत्रे भारताच्या बाजूने आहे, आणि 1879च्या नकाशात सुद्धा हा भाग ब्रिटिश शासित भारताचा भाग दाखवलेले आहे, असे भारताचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा इश्यू पूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी समजला असेल. पुढच्या टॉपिकवरती जाऊया. पुढचा टॉपिक आहे WHO. हे पण खूप न्यूजमध्ये होतं कोरोनामुळे, म्हणून आपण याच्याविषयी माहिती घेऊ की WHO एक्झॅक्टली काय आहे. तर बघा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची WHOच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ठीक आहे,
WHOच्या अध्यक्षपदी नाही झालेली त्यांची निवड, WHOच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी, म्हणजे WHOचं जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे त्याचा प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड झालेली आहे. जपान या देशाचे डॉक्टर हिकारो नाकातानी यांच्या जागी डॉक्टर हर्षवर्धन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. WHOच्या कार्यकारी मंडळामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशा 34 सदस्यांचा समावेश असतो. म्हणजे आता यांचं जे काउन्सिल आहे ते 34 लोकांचं काउन्सिल आहे. ओके. उपरोक्त सदस्यांची नेमणूक 3 वर्षांच्या कालावधीसाठी असते. म्हणजे आता 34 लोकांची नेमणूक किती वर्षांसाठी होईल? 3 वर्षांसाठी. आणि त्याच्यातून एकाची त्या ठिकाणी चक्राकार पद्धतीने केवळ 1 वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. ठीक आहे. मग आता या 34 पैकी एकाचे अध्यक्ष म्हणून निवड केली जाते आणि त्याच्यातले एक म्हणजे डॉक्टर हर्षवर्धन आहे. WHO विषयी इतर माहिती काय? WHOची स्थापना 1948ला झालेली आहे. हा महत्त्वाचा फॅक्ट आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मुख्यालय कुठे आहे? याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. याचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये. महासंचालक कोण आहे? डायरेक्टर कोण आहे त्याचे? टेड्रोस घिब्रियस. ठीक आहे. डॉक्टर टेड्रोस घिब्रियस हे त्याचे महासंचालक आहे. एकूण सदस्य किती आहे आजच्या घडीला? तर 194 आहे. आणि ही एक संयुक्त राष्ट्रांची विशेषकृत संघटना आहे, म्हणजे स्पेशलाइज्ड एजन्सी आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची. ठीक आहे. आणि ती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील एक प्रमुख जबाबदार संस्था म्हणून कार्य करते. जागतिक आरोग्य सभा WHO आणि कार्यकारी मंडळ या WHOच्या प्रमुख 2 धोरण निर्मात्या संस्था आहेत. ठीक आहे. आता WHOचं जे पॉलिसी आहे ते कोण फ्रेम करतं? तर एक जागतिक आरोग्य सभा, वर्ल्ड हेल्थ काउन्सिल, आणि दुसरं आहे कार्यकारी मंडळ, जे आपण इतक्यात बघितलं 34 सदस्यांवालं. तर हे 2 मिळून त्या ठिकाणी पॉलिसी फ्रेम करत असतात. WHO एकूण 6 विभागात काम करते. ठीक आहे. आता 6 विभाग म्हणजे हे 6 जिओग्राफिकल विभाग आहे. ठीक आहे. भौगोलिक क्षेत्र आहे हे. तर त्याच्यातला भारत हा WHOच्या दक्षिण पूर्व, ठीक आहे, म्हणजे साऊथ ईस्ट म्हणजेच आग्नेय साऊथ ईस्ट एशिया म्हणजेच आग्नेय आशिया या विभागाचा सदस्य आहे. ओके. म्हणजे जर जगाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर जगाच्या दृष्टिकोनातून भारत हा साऊथ ईस्ट मध्येच येतो. ठीक आहे. तर मग भारत हा साऊथ ईस्ट एशियाचा सदस्य आहे. आणि WHOचा जो साऊथ ईस्ट एशिया विभाग आहे किंवा आग्नेय आशिया विभाग, याचं मुख्यालय भारतात आहे, नवी दिल्लीला. आणि याचे प्रादेशिक संचालक आहे डॉक्टर पूनम खत्रेपाल सिंग. याच्यामध्ये एकूण 11 देश येतात. बघा आता साऊथ ईस्ट एशियामध्ये कोणते देश येतात? आता हे कोविडच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी हे पण इम्पॉर्टंट ठरतं. ठीक आहे. WHOचा साऊथ ईस्ट एशिया डिपार्टमेंट किंवा विभाग. 11 देश कोणते आहे? बांगलादेश आहे, भूतान आहे, साऊथ कोरिया आहे, भारत आहे, इंडोनेशिया आहे, मालदीव आहे, म्यानमार आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, थायलंड आहे आणि तिमोर लिस्ट आहे. ठीक आहे. तर हे 11 देश आहे. याच्यात एक लक्षात ठेवा, याच्यात पाकिस्तान नाहीये, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. पाकिस्तान नाहीये असं स्टेटमेंट लक्षात ठेवा, कारण आपल्याला ऑप्शनमध्ये इलिमिनेट करायला सोपं होईल. कुठेतरी ते ऑप्शनमध्ये पाकिस्तान टाकतीलच आणि तोच ट्रॅप असेल, ज्याला तो ट्रॅप समजला त्याचा तो MCQ सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. तर 11 देश आहे, भारत आहे पण पाकिस्तान नाहीये. ओके. पुढचे ऑर्गनायझेशन आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, UNSC. आता बघा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी पदाची निवडणूक त्या ठिकाणी पार पडली. UNSCचे नॉन परमनंट मेंबर, त्याच्यासाठी इलेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये इंडिया त्या ठिकाणी इलेक्शन जिंकलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी झालेल्या निवडणुकीत कोविड-19 विषयक सुरक्षेच्या नियमांचे पालन करत व 192 सदस्य देशांनी मतदान करत भारताची निवड केली. ठीक आहे. टोटल सदस्यांनी मतदान केलं 192. तर त्याच्यातल्या 192 पैकी 184 सदस्यांनी त्या ठिकाणी भारताच्या बाजूने मतदान केलं. ओके. भारताच्या बाजूने 192 पैकी 184 सदस्यांनी मतदान केलं. आता हे टोटल सदस्य आहे. ठीक आहे. आता इथलं स्टेटमेंट थोडंसं लिहिण्यामध्ये गफलत झालेली आहे. इथे असं लिहिलेलं आहे की आशिया पॅसिफिक प्रांतासाठी प्रतिनिधी म्हणून 192 सदस्यांपैकी 184 सदस्यांनी भारताच्या बाजूने मतदान केलं. तर याला काहींना असं वाटू शकतं की आशिया पॅसिफिक प्रांत म्हणजे एशिया पॅसिफिक ग्रुप जो आहे याच्यात 192 मेंबर आहे. तर तसं नाहीये. 192 हे टोटल मेंबर आहे. त्याच्यातले 184 मेंबर्सने त्या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे भारताच्या बाजूने. आणि याच्यातला जो एशिया पॅसिफिक ग्रुप आहे स्पेसिफिकली ज्याच्या मार्फत भारत निवडून आलेला आहे, त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये 55 मेंबर्स आहे आणि त्या 55च्या 55 मेंबर्सनी त्या ठिकाणी भारताच्या बाजूने मतदान केलं. ठीक आहे, म्हणजे टोटल 192 मेंबर्स, त्याच्यातल्या 184ने, पण एशिया पॅसिफिक ग्रुपच्या 55 पैकी 55 एवढ्या सगळ्या लोकांनी भारताच्या बाजूने मतदान केलेलं आहे. सुरक्षा परिषदेवरील अस्थायी सदस्यत्वासाठी भारताचा कार्यकाळ 1 जानेवारी 2021 पासून सुरू होईल. पुढच्या वर्षी हे सुरू होणार आहे कार्यकाळ. आणि या निवडणुकीत भारतासोबत मेक्सिको आणि नॉर्वे हा देश सुद्धा त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. 2 भारतासोबत देश निवडून आलेले, मेक्सिको आणि नॉर्वे. या परिषदेवर जागतिक शांततेची जबाबदारी असते. सुरक्षा परिषद ही आंतरराष्ट्रीय शांततेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकरणांची दखल घेत असते. स्थायी सदस्य 5 असतात. ठीक आहे, UNSC मध्ये एकूण 15 मेंबरची बॉडी आहे. 5 परमनंट आहे आणि 10 नॉन परमनंट आहे. तर स्थायी 5 जे परमनंट आहे ते कोणते? अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन. हे फिक्स आहे. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि ह्या परमनंट मेंबर्सकडे वेटो पॉवर आहे, म्हणजे नकाराधिकाराची पॉवर आहे. ओके. आणि 10 नॉन परमनंट मेंबर्स आहे ज्यांची निवड होत असते 2 वर्षांकरिता. ठीक आहे, आणि त्या 10 मध्ये आता भारत असणार आहे. अस्थायी सदस्य 2 वर्षांकरता निवड होते. इंडियाज कॅन्डिडेचर फॉर द सीट वॉज एंडोर्स्ड बाय युनॅनिमसली म्हणजे एकमताने, बाय एशिया पॅसिफिक ग्रुप ऑफ 55 कंट्रीज. ठीक आहे, म्हणजे आता बघा इथे जे रिप्रेझेंटेशन होत असतं ना 10 मेंबर्सचं, तर ते जिओग्राफिकल लोकेशन वाईज होत असतं. म्हणजे एशिया पॅसिफिक कडून 1 निवडला गेला, आफ्रिकेतून 2 निवडले गेले, उत्तर अमेरिकेतनं 1 निवडला गेला, युरोपमधून 2 निवडले गेले. अशा पद्धतीने ते 10 भरले जातात. ठीक आहे, तर भारताचा ग्रुप कोणता आहे? एशिया पॅसिफिक ग्रुप. त्याच्यामध्ये किती देश येतात? 55. ठीक आहे, तर ह्या 55च्या 55 देशांनी भारताला पाठिंबा दिला, इन्क्लुडिंग पाकिस्तान अँड चायना. ठीक आहे, म्हणजे बघा या 2 देशांनी, जे पाकिस्तान तर आपलं शत्रू राष्ट्रच आहे आणि चायना पण एक प्रकारे आता शत्रूच राष्ट्र आहे. ठीक आहे, तर या दोघांनी सुद्धा भारताला पाठिंबा दिलेला आहे. आणि भारत आतापर्यंत 7 वेळा UNSC मध्ये नॉन परमनंट मेंबर म्हणून त्या ठिकाणी राहिलेला आहे. ठीक आहे, याच्या आधी 7 वेळा, आणि ही जी पुढची टर्म आहे जी 2021 पासून सुरू होते ती 8वी टर्म आहे भारताची. तर एवढे फॅक्ट्स आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला एक क्वेश्चन येऊ शकतो. 2 मार्क आपले सहज फिक्स होतील. त्याच्यामुळे जे मी फॅक्ट्स सांगितले ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढचा टॉपिक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. न्यू डेव्हलपमेंट बँक यालाच आपण ब्रिक्स बँक सुद्धा असं म्हणतो. ठीक आहे, तर बघा न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजे काय की हे शांघाय स्थित बँक आहे, म्हणजे हिचं हेडक्वार्टर शांघायला आहे. शांघाय स्थित न्यू डेव्हलपमेंट बँकेचे मावळते अध्यक्ष KV कामत. ठीक आहे, तर याचे मावळते अध्यक्ष म्हणजे आधी जे होते ते, यांची मुदत संपत असल्याने ब्राझीलच्या मार्कोस ट्रोयझो यांची निवड करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे न्यूजमध्ये का होतं हे, कारण या ठिकाणी मार्कोस ट्रायझो यांची निवड करण्यात आली म्हणून हा टॉपिक न्यूजमध्ये आला. तर मग आता पहिले अध्यक्ष कोण होते याचे? KV कामत, जे भारताचे होते. ठीक आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारताच्या अनिल किशोरा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, तर हे पण एक होतं ज्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. ठीक आहे, या दोन्ही गोष्टींमुळे हा टॉपिक न्यूजमध्ये होता, म्हणून मी पूर्ण बँकचा टॉपिकच स्टडीसाठी घेतलेला आहे. ठीक आहे, तर भारताचे अनिल किशोरा यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेविषयी, आता बँकेविषयी काय काय माहिती आहे? बँक स्थापन करारावरती स्वाक्षरी केव्हा झालेली आहे? ब्रिक्सच्या 6व्या परिषदेमध्ये फोर्टेलेझाला, ब्राझीलमध्ये 2014 मध्ये. ठीक आहे, म्हणजे तेव्हा ही बँक स्थापन करायचा निर्णय घेतला फोर्टेलेझा समिटमध्ये. ओके, ती ब्रिक्सची 6वी परिषद होती आणि ब्रिक्सच्या राष्ट्रांनी एकत्र येऊन या ठिकाणी ही बँक स्थापन करायचा निर्णय घेतला. ठीक आहे, मग ब्रिक्सचे कोणते राष्ट्र आले? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ठीक आहे, तर ह्या 5 देशांनी मिळून न्यू डेव्हलपमेंट बँक या डेव्हलपमेंट बँकची स्थापना केली. बँकेची स्थापना ॲक्च्युअली केव्हा झालेली आहे? तर 2015 मध्ये. बघा, स्थापनेचा निर्णय 14 मध्ये, पण ॲक्च्युअल स्थापना 15 मध्ये. बँकेचं मुख्यालय कुठे आहे? तर शांघायला आहे. शांघाय कुठं आलं? चीनमध्ये. बँकेचे प्रथम अध्यक्ष KV कामत. ठीक आहे, जे आता निवृत्त झाले. ठीक आहे, आणि त्यांच्या जागी मार्कोस आले. आणि बँकेचे पहिले विभागीय कार्यालय म्हणजे रिजनल ऑफिस कुठे आहे? तर जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला बँकेविषयी माहिती पाहिजे. खूप बेसिक माहिती ही बँकेची, हीच लक्षात ठेवा.
जर ह्या बँकेवरती प्रश्न आला तर तो ह्या माहितीतून तर नक्कीच सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे आशियाई विकास बँक, म्हणजे आशियाई डेव्हलपमेंट बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक. हिची स्थापना 1966 मध्ये झालेली आहे. हिचे मुख्यालय मनिला, फिलिपाईन्स येथे आहे. एकूण सदस्य राष्ट्र आहे 68. त्यापैकी 49 सदस्य राष्ट्र हे आशिया पॅसिफिक प्रदेशातील असून उर्वरित 19 हे बाहेरच्या प्रदेशातील आहे. बघा, आता एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, तर आपल्याला असं वाटू शकतं की सगळे मेंबर्स हे एशियातलेच असतील त्याचे, तर तसं नाही आहे. एशिया पॅसिफिकमधले 49 आहे आणि उरलेले 19 हे बाहेरचे सुद्धा आहे. ठीक आहे. आणि याचा न्यू ए हा एडीबीचा 68वा सदस्य देश आहे, म्हणजे लेटेस्ट एडिशन न्यू ए आहे जो 68वा आहे. मग हे न्यूजमध्ये का होता, कारण अशोक लवासा यांची एशियाई बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. भारताचे अशोक लवासा जे आहे यांची एशियन डेव्हलपमेंट बँकच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली. म्हणजे बघा, एडीबी आणि एनडीबी या दोघांचे पण उपाध्यक्ष भारतीय आहे आजच्या घडीला. एनडीबीचे कोण आहे, अनिल केशोरा, आणि याचे अशोक लवासा आहे. आता अशोक लवासा कोण होते, तर केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची 15 जुलै 2020 रोजी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आधी ते निवडणूक आयुक्त, इलेक्शन कमिशनर होते. एडीबीचे विद्यमान उपाध्यक्ष दिवाकर गुप्ता यांची मुदत 11 ऑगस्ट 2020 रोजी संपत आहे. ठीक आहे. तर मग यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामुळे ही बँक चर्चेत होती म्हणून आपण ती घेतलेली आहे. ओके. याच्यानंतर इथे मी 3 बँका घेतलेल्या आहे आणि त्यांचा कंपॅरिझनचा चार्ट घेतलेला आहे, जो लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपा आहे. ठीक आहे. जर आला प्रश्न तर याच चार्टवरून येईल, याच्या बाहेरची इन्फॉर्मेशन काही विचारणार नाही आयोग. तर बघा, एनडीबी जी आहे तिला आपण ब्रिक्स बँक म्हणतो. दुसरा आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट बँक, AIIB, आणि तिसरं आहे एडीबी, जे आता आपण बघितलं एशियन डेव्हलपमेंट बँक. आता कोणी कोणी सेटअप केली, तर एनडीबी मी तुम्हाला सांगितलं फोर्टलेझा डिक्लेरेशन. ठीक आहे, आपण इतक्यात बघितलं 2014ला फोर्टलेझा डिक्लेरेशन, 6वी ब्रिक्स परिषद. ओके. त्याच्यानुसार एनडीबीची स्थापना ब्रिक्स देशांनी केलेली आहे. AIIBची स्थापना मेनली चायनाने केलेली आहे आणि एडीबीची स्थापना असं कोणत्या एका पर्टिक्युलर देशाने नाही केलेली, पण आशियाच्या विकासासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक आहे ना, नावातच एशियन डेव्हलपमेंट आहे, तर त्यांनी केलेली. ठीक आहे. एस्टॅब्लिश्ड इन 2015, AIIB 2016 मध्ये, आणि एडीबी ही खूप आधी 1966 मध्ये. ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे, ठीक आहे, याचं 100 बिलियन आहे, याचं पण 100 बिलियन, आणि याचं 143 बिलियन. हेडक्वार्टर एनडीबीचं शांघाईमध्ये आहे. ओके. AIIBचं बीजिंगमध्ये आहे, हे दोन्ही पण चायनामध्ये आले, आणि एडीबीचं फिलिपाईन्समध्ये, मनिलामध्ये. ठीक आहे. टोटल मेंबर्स किती आहे या बँकेचे सदस्य, तर ही तर ब्रिक्स बँक आहे, म्हणजे ब्रिक्सच्या सदस्यांनी स्थापन केली म्हणून याचे मेंबर्स 5च आहे. AIIB मध्ये इतर सुद्धा मेंबर्स आहे, ते आहे एकूण 84. एडीबी मध्ये 67 आहे. ठीक आहे. आता आपण बघा, हा चार्ट जुना आहे, आपण इथे 68 राष्ट्र बघितले. ठीक आहे. न्यू ए हा 68वा देश आहे. ठीक आहे. पण आता हा चार्ट जो मी इंटरनेटवरनं घेतला आहे, हा कंपॅरिझनचा चार्ट जुना असेल म्हणून इथे 68वा मेंबर ॲड केलेला नाही आहे. ती इन्फॉर्मेशन आपल्याला आधीच्या स्लाइडवरून मिळून गेली. ओके. तर एकूण मेंबर आहे 68. मेजर मेंबर कोणते, तर ब्रिक्स हे 5ही मेंबर आहे आणि सगळ्यांचा इक्वल शेअर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे एनडीबी मध्ये कोणाचा शेअर कमी जास्त असा काही विषय नाही आहे. AIIB मध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा शेअर कमी जास्त असू शकतो, आणि मेजर मेंबर आहे इंडिया, चायना, रशिया, आणि एडीबी मध्ये जपान, US, चायना, इंडिया, म्हणजे इंडिया तिन्हीकडे पण आहे, हे आपल्याला याच्यातून लक्षात आलं. मेजर नॉन मेंबर्स, आता याच्यात कोण मेंबर नाहीये. आता इथे ब्रिक्स असल्यामुळे आपल्याला कोण नाहीये हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. ठीक आहे. पण मग आता इथे AIIB जे आहे याच्यामध्ये USA नाहीये, तर आपल्याला तो एक लक्षात इलिमिनेशनसाठी युजफुल ठरू शकतो की ही बँक चायनाने स्पॉन्सर केलेली आहे, AIIB, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट बँक, म्हणून तिथे USA नाही. आणि दुसरा जो एडीबी आहे त्याच्यामध्ये रशिया नाही आहे. ओके. तर जसे ती माझी ट्रिक असते की 1-2 मेंबर लक्षात ठेवायचे आणि 1-2 नॉन मेंबर लक्षात ठेवायचे, तरी आपला MCQ सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे. आणि लार्जेस्ट शेअर होल्डर कोण आहे, तर इथे अगेन ब्रिक्स आहे, सगळ्यांचा समान वाटा आहे म्हणून कोणी लार्जेस्ट नाही आहे. AIIB ही मेनली चायनाने फंड केलेली म्हणून त्याचा लार्जेस्ट शेअर होल्डर चायना आहे, आणि एडीबी ही याचा लार्जेस्ट शेअर होल्डर जपान आहे. ठीक आहे. तर आय होप हे तिन्ही पण बँकांचं आपण कंपॅरिझनमध्ये बघितलंय. न्यू डेव्हलपमेंट बँक,
वर्सेस एशियन इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट बँक वर्सेस एशियन डेव्हलपमेंट बँक. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला याच्यातनं बेटर अंडरस्टँडिंग मिळत असेल. तुम्हाला हे लेक्चर खूप आवडत असतील. ठीक आहे. तर आपलं आजचं लेक्चर या ठिकाणी थांबवतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जर हे लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तसेच नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. काही प्रश्न असेल तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये टाका. तसेच आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यामध्ये आपण काही अपडेट टाकत असतो किंवा ह्या सर्व स्लाईड्सचं PPT त्या ठिकाणी आपण PDF फॉर्मॅटमध्ये टाकत असतो. ही त्याची लिंक या ठिकाणी तुम्हाला दिसते. तर तुम्ही त्याला जॉईन करू शकता. त्या ठिकाणी आपलं स्टडी मटेरियल भरपूर प्रमाणात तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे. धन्यवाद.